नालासोपाऱ्यातली ही दृश्य आहेत। ट्रॅकवरती अजूनही पाणी साचून आहे। रेल्वे सेवेला मोठा फटका त्यामुळे बसतोय। या सगळ्या प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत। काल देखील अशीच काहीशी परिस्थिती होती। नालासोपाऱ्यातली ही दृश्य आहेत। ट्रॅकवरती रेल्वे ट्रॅकवरती अजूनही हे संपूर्ण पाणी साचूनच आहे। त्यामुळे आता रेल्वे सेवेला मोठा फटका बसलेला आहे। मुसळधार पाऊस हा नालासोपाऱ्यामध्ये होतोय आणि ठिकठिकाणी पाणी साचलेलं आहे। ट्रॅकवरती पाणी साचून रेल्वे सेवेला मोठा फटका बसलेला आहे। आज खरं तर जे सकाळी ऑफिसला निघालेले नागरिक आहेत त्यांना मोठा फटका बसतोय। रेल्वे स्थानकाच्या संपूर्ण परिसरातली आपण दृश्य बघितलीत आणि आता ही दृश्य आपण बघतोय नालासोपाऱ्यातलीच आहेत। रेल्वे ट्रॅक सोबतच इतर जो भाग आहे तो देखील पाण्याखाली गेलेला आहे। काही वाहनं देखील या संपूर्ण पाण्यात अडकल्याचं आपण बघतोय। रेल्वे सेवेला या पावसाचा मोठा फटका बसलेला आहे। ही दृश्य बघा, अक्षरशः नदीचं स्वरूप या संपूर्ण परिसराला आल्याचं आपण बघू शकतोय। नदी तलावांसारखं हे संपूर्ण परिसर दिसतायत। रेल्वेमधून प्रवासादरम्यान एका प्रवाशानं आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात हा संपूर्ण खरं तर या संपूर्ण परिस्थितीचा चित्रीकरण केलेलं आहे। नालासोपाऱ्यातली ही दृश्य आहेत। नालासोपाऱ्यामध्ये ट्रॅकवरती पाणी साचलेलं आहे, त्यामुळे रेल्वे सेवेला मोठा फटका बसतोय। प्रवाशांचे मोठ्या प्रमाणामध्ये हाल होत आहेत। काल देखील अशीच काहीशी परिस्थिती होती। मुसळधार पाऊस पडतोय। रस्ते वाहतूक तर मंदावलेली आहेच, मात्र रेल्वे सेवेला देखील मोठा फटका बसलेला आहे। कारण मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं रेल्वे